अघोरी पूजा व गावठी औषध देण्याच्या बहाण्याने 13 वर्ष अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 55 वर्षीय भोंदूला कासा पोलिसांनी अवघ्या 2 तासात अटक केली आहे। ही धक्कादायक घटना कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीला मासिक पाळीचा त्रास होत असल्याने उपचारासाठी या आरोपीला संपर्क साधण्यात आला होता। संबंधित आरोपीने गावठी औषध देण्याचे आमिष दाखवत कुटुंबियांना पावनचरी परिसरात नेले। त्यानंतर रात्री उशिरा स्मशानभूमी जवळील जंगल परिसरात पीडितेला नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप करण्यात येतोय। तसेच हा घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली। या प्रकरणी कासा पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमांअंतर्गत आरोपी विरुद्ध तसेच पॉस्को अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय। हा गुन्हा 4 मे रोजी पहाटेच्या सुमारास घडला असून त्याच दिवशी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अवघ्या 2 तासात अटक केली। आरोपीला 5 मे रोजी पहाटेच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमर पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे। दरम्यान पीडित मुलीवर स्थानिक उपजिल्हा रुग्णालय कासा या ठिकाणी उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते। या घटनेची गंभीर दखल घेत पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत। अंधश्रद्धा, भोंदूगिरी आणि महिलांवरती वाढत्या अत्याचारामुळे समाजात असुरतेची भावना निर्माण होत असून अशा प्रकारे प्रकरणाला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। आता पुण्यातली जी बलात्काराची घटना घडली की एका 4 वर्षाच्या मुलीवरती एका 65 वर्षाच्या व्यक्तीने बलात्कार केला, ती घटना म्हणजे त्या घटनेला 3-4 दिवस होताच आता आमच्या पालघरमध्ये एक अशी घटना घडलेली आहे की जी 2 तासापूर्वी उघडकीस आलेली आहे। काल मध्यरात्री एका 50 ते 55 वर्षाच्या इसमाने एका 13 वर्षीय नाबालिकेवरती लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आलेली आहे। त्या ज्या व्यक्तीने हे केलेलं आहे त्या व्यक्तीची मुलगी तिथे राहते, बोईसर येथे राहते पामला। तिच्या शेजारीच त्या बालिकेची, पीडित बालिकेची बहीण राहते। त्याच्यावरून त्या दोघींची ओळख झाली। तिच्या लहान बहिणीला एक प्रॉब्लेम होता की तिचा रक्तस्राव थांबत नसल्यामुळे तिने तिला सांगितलं की माझे बाबा जे आहेत ते जडीबुटी औषधी देऊन ते हे करू शकतील, असं थांबवू शकतील। तिने त्यांच्यावरती विश्वास ठेवला आणि ते त्यांच्याकडे आले। ते राहायला आपल्या कासा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा प्रकार घडलेला आहे आणि ते तलवाडा सारशी येथे राहतात। ते जे भगत आहेत, जे भोंदूगिरी करतात ते तिथे राहतात। त्यांनी त्यांच्याशी व्यवस्थित समन्वय साधून आणि बालिकेला औषध देतोय असं त्यांना सांगून रात्री 12:30च्या सुमारास, काल रात्री 12:30च्या सुमारास त्या मुलीला ते चरी येथील एका स्मशानभूमीच्या इथे घेऊन गेले आणि तिथे तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले। ही अतिशय म्हणजे दुःखद घटना आहे हा, की दिवसेंदिवस बलात्काराचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। नेमकी ही घटना उघडकीस कशी आली? उघडकीस म्हणजे त्या लहान मुलीला जेव्हा रात्री त्रास व्हायला लागला, तिच्या पोटात वगैरे दुखायला लागलं, तेव्हा तिने तिच्या घरच्यांना सगळा हा प्रकार उघडकीस केला। तेव्हा तिच्या घरच्यांनी तिला साथ देऊन आणि तात्काळ त्यांनी पोलीस स्टेशनला, कासा पोलीस स्टेशनला धाव घेऊन त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे। काय मागणी करायला आपण याबद्दल? माझी प्रशासनाकडे हीच मागणी आहे की ही जी काही भोंदूगिरी चाललेली आहे, बघा तुम्ही शिक्षित आहेत, तुम्ही डॉक्टरांवरती विश्वास ठेवा। ही जी काही भोंदूगिरी चाललेली आहे की ह्याच्यावरती विश्वास न ठेवता तुम्ही डॉक्टरांकडे गेलं पाहिजे। आणि माझी पोलिसांकडे सुद्धा, पालघर पोलिसांकडे सुद्धा हीच मागणी आहे की आपला हा जो आहे हा ग्रामीण भाग आहे, याच्यामध्ये भोंदूगिरी, बाबागिरी खूप चाललेली आहे आणि लोकांना फसवायला हे लोक मागे पुढे बघत नाहीये। पैशासाठी हे लोक काहीही करू शकतात। त्याच्यामध्ये अशा ह्या घटना घडत आहेत आणि ह्या भोंदू लोकांवरती पोलिसांनी तात्काळ आळा घालावा अशी माझी प्रशासनाकडे मागणी आहे। आणि हे जे कृत्य केलेलं आहे ह्या नराधमास, की माझी प्रशासनाकडे ही सुद्धा मागणी आहे की त्या 13 वर्षीय मुलीवरती एवढी दुःखद परिस्थिती तिच्यावरती आलेली आहे, तर माझी प्रशासनाकडे हीच मागणी राहील की ह्या इसमाला फाशीची शिक्षा व्हावी बस। आणि असे जर झाले नाही तर बघा की आम्ही महिला सगळ्या मोठं आंदोलन करू।
कारण की अशा घटना खूपच घडत चाललेल्या आहेत की प्रशासनाने सुद्धा काहीतरी ह्याच्यावरती तोडगा काढला पाहिजे, काय तो एक निर्णय घेतला पाहिजे. माझं कलेक्टर मॅडमना सुद्धा हेच एक विनंती राहील की मॅडम बघा, तुम्ही सुद्धा एक महिला आहेत, महिलांचं दुःख महिलाच जाणू शकते. त्या एका लहान मुलीवरती काय दुःख ओढवलं असेल हे सुद्धा तुम्ही जाणवून घेऊ शकता. त्याच्यामुळे तुम्ही आमच्या वतीने तुम्हीच प्रशासनाकडे मागणी करा की तुम्ही कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे. फिर्यादीची हिची 2 नंबरची बहीण, हिला मासिक पाळीचा त्रास होत असल्याने ते राहणार कुतारपाडा बोईसर रोड या ठिकाणी राहतात. तर आरोपी त्याची इको गाडी घेऊन त्या ठिकाणी कुतारपाडा फिर्यादी व त्याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेला व फिर्यादीची बहीण 2 नंबरची बहीण हिला मासिक पाळीवरती औषध देतो असे म्हणून त्या सर्व कुटुंबाला घेऊन तो चरी पाहून या ठिकाणी आला व ज्या मुलीला औषध द्यायचं आहे तिची लहान बहीण पीडित हिला 2 नंबरच्या बहिणीला न घेता सोबत 3 नंबरची लहान बहीण जी या गुन्ह्यातील पीडित आहे तिला चरी पाहून या ठिकाणी बाकीच्या सर्व कुटुंबाला त्या ठिकाणी ठेवून पीडित मुलीला तिथून थोड्या अंतरावरती सायवन रोडवरती जाऊन इको गाडीतून घेऊन गेला आणि गाडी त्या ठिकाणी रोडवरती साईडला लावून तिथून 200 मीटर आत शेतामध्ये एका झाडाखाली पीडितेवरती त्यानं अत्याचार केलेला आहे. सध्या या घटनेत सर किती आरोपी आहेत आणि कोणाकोणाला अटक केली आहे? आरोपी सध्या या घटनेमध्ये एकच आहे, शिवराम परशु धापशी. याला अटक केलेला आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही स्वतः करत आहोत. तपास आमच्याकडे आहे. द पोलीस न्यूजसाठी माधव तल्ला, पालघर.